नमस्कार मित्रांनो, मी साईनाथ नारायण भावसार, सम्राट अकॅडमी कांदिवली पूर्व या क्लासमध्ये शिकवणारा शिक्षक आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब व्हिडिओ चॅनलवर मनःपूर्वक स्वागत करतो. तर माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी तुम्हाला डोबेरायनरचा त्रिकाचा नियम तुम्हाला सांगितला होता. तो पाठांतरसुद्धा कसा करायचा त्याच्याबद्दल एक ट्रिकसुद्धा सांगितली होती मी. आणि त्याच्यानंतर एक उदाहरण घेऊन, मला तरी वाटतं ते उदाहरण लिनाक होतं, लिथियम सोडियम पोटॅशियमचं, आणि ते उदाहरण तुमचं पाठांतर झालं असेल अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे. मग माझ्या लास्ट लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये 2 नियम शिकवणार आहे. तर बाळांनो, आज ते 2 नियम घेऊया. आणि त्या 2 नियमावर तुम्ही आज काय करायचं, ते 2 नियम बघितले, तुम्हाला समजले, तर तुम्ही जिथे डोबेरायनरचा त्रिकाचा नियम लिहिलेला आहे त्याच्या पुढेच हे सगळं लिहायला घ्यायचं आहे आणि तेच रोजच्या रोज पाठांतर करायचं आहे. मी रोजच्या रोज तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत जाईल, यूट्यूब चॅनलवर अपलोड करत जाईल. माननीय श्री सुनीलजी खांबल सर, माननीय श्री महेंद्रजी साने सर यांना ते व्हिडिओ पाठवेल आणि ते तुम्हाला सगळ्यांना पाठवून देतील. ठीक आहे. चला मग चालू करूया. राजानो, आता दुसरा नियम, सर्वात महत्त्वाचा नियम, दुसऱ्या नियमाचं नाव आहे बाळानो न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम. न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम. अष्टकाचा नियम इंग्लिशमध्ये त्याला काय बोलणं बाळानो? न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. बाळानो नीट बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं मला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. बाळानो, न्यूलँड्स हे शास्त्राचं नाव आहे. अष्टक म्हणजे काय, ऑक्टेव्ह म्हणजे काय बाळानो? तर तुम्हाला एवढं कळलं असेल की याच्यामध्ये 8 मूलद्रव्य असतील. अष्टक म्हणजे किती बाळानो? 8. ऑक्टेट म्हणजे किती बाळानो? 8. तर बरोबर आहे. तर न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम बरोबर आहे. तर आता बाळानो, सर्वप्रथम तो नियम आपण लिहून काढूया. बघा, तो नियम आणि डोबेरायनरचा त्रिकाचा नियम थोडाफार तुम्हाला सेम वाटणार आहे. ठीक आहे. चला मग चालू करूया. तर मी तुम्हाला काल माझ्या मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की नियम लिहत असताना नेहमी अवतरण चिन्ह लिहिता आलं पाहिजे. पहिलं अवतरण चिन्हच लिहायचं, त्याच्यानंतरच नियम लिहायचा आहे. आणि नियमामध्ये कोणताही बदल नको. तो नियम शास्त्रज्ञांनी मांडलेला असतो, तो पूर्ण जगाला मान्य असतो, हे लक्षात ठेवायचं असतं. ठीक आहे. चला मग न्यूलँड्स अष्टकाचा नियम बघूया. तर राजानो बघा काय सांगितलं होतं त्यांनी. मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली असता. हे कुठेतरी ऐकलेलं वाटते ना बाळानो? डोबेरायनरचा त्रिकाचा नियम मध्ये सुद्धा हेच आहे बाळानो. मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली असता. आता इथून हा नियम थोडा बदलतोय. प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यांप्रमाणे असतात. पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्माप्रमाणे असतात. मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे असतात. ठीक आहे बाळांनो. बघा नियम काय सांगतोय. मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली असता. हे तर आपण डोबेरायनरचा त्रिकाचा नियम मध्ये सुद्धा बघितलेलं होतं की चढता क्रम म्हणजे काय, पहिले लहान संख्या, नंतर मोठी संख्या, नंतर त्याच्याहून मोठी संख्या, असं आपल्याला इथे सुद्धा करायचं आहे. फक्त नियम इथून बदलतोय बाळांनो. प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे असतात. आता हे कसं असतं ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो पुढे. पहिले आपण आता हे मराठीत लिहून झालं, तर आता आपण इंग्लिश लिहूया. कारण माझा लेक्चर सेमी इंग्लिश मीडियम ॲज वेल ॲज मराठी मीडियम तिघांसाठी उपयुक्त आहे. ठीक आहे. चला मग चालू करूया. आता हे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं असेल, आणि बाळांनो जे मराठी मीडियमचे आहेत नॉर्मली त्यांनी सुद्धा हे जे मराठीत बघून इंग्लिशमध्ये कसं लिहितात ती प्रॅक्टिस केली ना, मला तरी वाटतं तुम्हाला इंग्लिशचा पेपर पण खूप सोपा जाईल आणि इंग्लिश संबंध सुद्धा तुम्हाला खूप सोपं जाईल. बरोबर आहे. चला मग चालू करूया. बघा, इफ एलिमेंट्स आर अरेंज in ascending order
in ascending order of their atomic masses, then properties of, गुणधर्माला काय बोलता बाळांनो? प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी एट्थ एलिमेंट. लक्षात ठेवा मी काय लिहितोय. एव्हरी एट्थ एलिमेंट आर सिमिलर टू फर्स्ट एलिमेंट. बघा, झाला नियम तयार. बरोबर ना? एकदम सोपा नियम होता. मराठीमध्ये काय लिहिलंय ते मी? मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यापर्यंतच्या गुणधर्माप्रमाणे असतात. बरोबर आहे? एवढं सोपं होतं. आता मला तुम्ही सांगा, ह्याचं काय लिहिलं मी? इफ एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आता इथे इन्क्रीजिंग वर्ड वापरला आहे. तुम्ही इन्क्रीजिंग वापरा, असेंडिंग वापरा, तुमची मर्जी. असेंडिंग आणि इन्क्रीजिंग एकच वर्ड झाले. असेंडिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, then properties of every eighth element are similar to first element. लक्षात ठेवायचं, प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म कोणाप्रमाणे असतात? पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे असतात. ठीक आहे? तर बाळांनो, हा नियम आहे. तर नियम नुसता लिहून चालत नाही, तर ते तुम्हाला एक्सप्लेन सुद्धा करता आलं पाहिजे. ओके? जर नियम आला तर तुम्हाला तो 2 मार्काला येतो, आणि एक्सप्लेन करा, स्पष्टीकरण द्या असा प्रश्न आला तर तुम्हाला तो 3 मार्काला येऊ शकतो. मग आता 3 मार्काचा प्रश्न बघायचा असेल त्याच्या पुढे जावं लागेल. मग तुम्ही एक काम करा बाळांनो, हे लिहून घ्या, आणि त्याच्यानंतर मी 30 सेकंदाचा तुम्हाला वेळ देतो, आणि त्याच्यानंतर आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया. चला बाळांनो, मला तर वाटतं तुम्ही सगळं कॉपी केलं असेल. कॉपी नसेल केलं तरी तो व्हिडिओ स्टॉप करा, मग तुम्हाला लगेच लिहिता येईल. ठीक आहे? चला पुढे जाऊया. चला बाळांनो, आता न्यूलँडचा जर अष्टकाचा नियम आपल्याला शिकायचा असेल, नेमकं त्यांनी काय सांगितलं न्यूलँड्सने, तर बाळांनो आपल्याला थोडंसं गाणं बोलावं लागणार आहे. आता तुम्ही बोला, गाणं का बोलायचं? तर बाळांनो, तुम्हाला एवढं माहिती आहे, हा जो न्यूलँड्स होता ना, तो संगीताचा मोठा चाहता होता. आता संगीत म्हणजे काय? म्युझिक. लक्षात ठेवायचं, म्युझिक त्याला भरपूर आवडायचं. मग आता तुम्हाला एवढं माहिती आहे, आपल्या संगीतामध्ये 7 सूर असतात. कोणकोणते ते? सा रे ग म प ध नी, पुन्हा सा येणार आहे पुढे. बरोबर आहे? असं सा रे ग म प ध नी. बरोबर आहे? जसं जसं मी बोलत जाईल तसं तसा आवाज वाढत जाणार आहे त्याचा. पुन्हा तिकडे सा येणार, नंतर तो सा नाही घ्यायचा आहे आपल्याला. बरोबर आहे? तसंच त्यावेळी, कोणाच्या वेळी? न्यूलँड्सच्या वेळी. बाळांनो, सा रे ग म प ध नी तर नंतर आलं, भरपूर वर्षानंतर त्याचा शोध लागलेला आहे या स्वरांचा. पण त्या काळी सुद्धा म्युझिकला बाळांनो खूप पसंत केलं जात होतं. मग त्यावेळी सारेगमप नव्हतं. मग त्यावेळी काय होतं तर बघूया ते. तर त्यावेळी होतं बाळांनो डोरेमिफा सोलाटी. काय होतं? डोरेमिफा सोलाटी. चला मग आपण एक चालू करूया. त्याला कसं लक्षात ठेवायचं त्याची ट्रिक पण तुम्हाला मी सांगतोय. चला मग त्याच्यासाठी बाळांनो एक आपल्याला तक्ता तयार करायचा आहे, एक टेबल तयार करायचा आहे, आणि त्या टेबलावरून मी तुम्हाला काही वैशिष्ट्य सांगणार आहे. ठीक आहे? पहिले तो तक्ता समजून घेऊया आपण. चला, मोठा तक्ता आहे थोडा, आपण एक तक्ता काढूया. खूप सोपं आहे बाळांनो. बघा आता, तर इथे लिहूया संगीतातील स्वर. संगीतातील स्वर इंग्लिशमध्ये काय बोलता बाळांनो? म्युझिकल नोट. इथे आपण लिहूया मूलद्रव्य. इंग्लिशमध्ये मूलद्रव्यांना काय बोलतात? एलिमेंट्स. बरोबर आहे? आता संगीतातले स्वर तेव्हा वेगळे होते, आजकाल वेगळे असतात. संगीतातले स्वर तेव्हा काय होतं तर बघूया. तेव्हा होतं डो, रे, मी, फा,
सो ला आणि बाळांनो पुढचा काय टी. आणि हेच इंग्लिशमध्ये जर लिहायचं गेलं तर डो रे मी फा सो ला टी असं आहे, बरोबर ना. आता बोलणार सर आम्हाला पाठांतर नाही होते हो. अरे डोरे मिफा सोला टी पाठांतर नाही होणार, आरामशीर पाठांतर होईल. चला मग मी त्याची एक अजून एक ट्रिक सांगतो. थोडंसं आपलं मराठी गाणी घेऊया याच्यामध्ये. तर मी असं लक्षात ठेवतो, डोंगरा रे मी नाही फालतू सोनेरी लाटा, असं लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायचं, डोंगरा रे, डो म्हणजे डोंगरा, रे डोंगरा रे मी नाही फालतू, नाही हा शब्द मनातला आहे माझा, ठीक आहे. डोंगरा रे मी नाही फालतू सोनेरी लाटा, शेवटी टी आहे ना, आपण त्याला टा बोलून टाकायचं. लिहिताना टी लिहायचं पण लक्षात ठेवताना टा लक्षात ठेवायचं, ठीक आहे. डो रे मिफा सोला टी डोंगरा रे मी नाही फालतू सोनेरी लाटा. नाही हा शब्द मनातला आहे माझा, नाही तुम्ही तिथे नाव पण लिहून ठेवाल. आणि तेच जर आपण मराठीतले स्वर घेतले तर ते असे येणार आहे, सा रे ग म प ध नी, पुन्हा सा येणारच आहे ना. ओके, फक्त आपण नी पर्यंत जाऊया, ठीक आहे. माझं वाटतं तुम्हाला एक कसं पाठांतर करायचं मी सांगितलेलं आहे. डोरे मिफा सोला टी ही त्यावेळची स्वर होती, लक्षात ठेवायचं. आजकाल आपल्याला माहिती आहे आपल्या संगीतामध्ये जवळजवळ ही स्वर असतात सारे ग म प ध नी, ठीक आहे. चला आता राजानं मूलद्रव्ये कशी लक्षात ठेवायची त्याची पण एक सोपी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. चला मग संगीतातील स्वर तुम्हाला शॉर्टकट ट्रिक भेटलेली आहे, डोंगरा रे मी नाही फालतू सोनेरी लाटा, ठीक आहे. आता बाळांनो मूलद्रव्य आहेत. आता मूलद्रव्ये ही मांडलेली कोणी होती, न्यूलँड्सने. चला बघ त्यांनी कसं मांडलं होतं. तर बाळांनो त्याने मांडलं असं होतं, HLIBEBCNO, बरोबर आहे, BCNO. त्याच्यानंतर FNAMGALSIPS, एका खालोखाल एक आहे बेटा, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे होतं CL K CA CR TI MN FE. इथे MN आहे बेटा. हा टेबल मला पुढे वाढवावा लागणार आहे कारण अजून आहे. नाही हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, पण लक्षात जर ठेवायचं असेल तर काय ट्रिक आहे ते मी तुम्हाला सांगून देतो, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे दोन मूलद्रव्य CO व NI, CO अँड NI. त्याच्यानंतर CU, त्याच्यानंतर IN, त्याच्यानंतर सॉरी ZN आहे इथे, ZN, त्याच्यानंतर Y, त्याच्यानंतर IN, त्याच्यानंतर बाळांनो AS आहे इथे, इथे SE आहे. आणि शेवटचं कॉलम बाळांनो तुम्हाला वाटेल सर खूप मोठं झालो, अरे मोठं काहीच नाही आहे. बघा तुम्ही आता शॉर्टकट ट्रिक कशा याच्या, ठीक आहे. शेवटचं आपण घेऊया BR RB SR C व LA आणि शेवटचं आहे ZR. हे दोन बॉक्सेस खाली होतील, ठीक आहे. चला बाळांनो आता तुम्ही बोला सर एवढं टेबल आम्हाला नाही पाठांतर करता येणार. बाळा हे याच्यासाठी जर मी शॉर्ट ट्रिक काढू शकतो तर याच्यासाठी शॉर्ट ट्रिक नाही काढणार का मी, काढली आहे ना वेळा. चला संगीतातले स्वर बोला एकदा, काय शॉर्टकट होती, डोंगरा रे मी नाही फालतू सोनेरी लाटा. झालं डोरे मिफा सोला टी सारे ग म प ध नी, ठीक आहे. चला मग मराठीवाल्याने सुद्धा डोरे मिफा सोला टी लिहायचं आहे, नाही तर ती लोक सारे ग म प ध नी लिहून ठेवाल. नाही, डोरे मिफा सोला टीच लिहायचं तुम्ही. हे सेमीवाले हे लिहितील आणि मराठीवाले हे लिहितील, लक्षात ठेवायचं आहे. चला आता बाळांनो ही मूलद्रव्ये कशी पाठांतर करायची, तर आपल्याला माहिती आहे कुठपर्यंत पाठांतर करायचं आहे. आपल्याला फक्त हे पहिले 2 लाईनच पाठांतर करायच्या आहेत, ह्या 2 लाईनी. हे पाठांतर करायचंच नाही आहे. आता तुम्ही बोलाल सर हे पाठांतर करायचं नाही तर हे कशाला लिहिलेलं आहे. बाळांनो ह्या न्यूलँड्सचा जो टेबल होता त्याच्यामध्ये काही ना कमतरता होत्या, काहीतरी ड्रॉबॅक्स होते, ओके, काहीतरी डिफिकल्टीज होत्या. ते तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी हा पूर्ण टेबल तयार केलेला आहे, ठीक आहे. चला मग आता आपल्याला हे 2 पाठांतर करायचं आहे, बरोबर आहे. चला त्याची शॉर्ट ट्रिक बघा, HLIBEBCNO कसं लक्षात ठेवायचं, HLIBEBCNO कसं लक्षात ठेवायचं, HLIBEBCNO. बोला
ह ली बे BCNO, ह ली बे BCNO, ह ली बे BCNO. त्याच्यानंतर बाळांनो झाले की नाही ही लाईन पाठांतर ह ली बे BCNO ने. ठीक आहे, आता ही लाईन पाठांतर करूया. झाला, आता ही लाईन कशी पाठांतर करायची? फना मग आलं, पिक्चर होता बघा आमिर खानचा फना. फना मग, आपण मराठी बोलतो ना मग बघू असं. फना मग आलं, आलं म्हणजे अद्रक. फना मग आलं सिप्स. काय लक्षात ठेवणार? सिप्स. SI म्हणजे सी प स, सिप्स. बस एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. मग पहिलं काय मला सांगा? हलिबे BCNO. पहिलं काय बाळांनो? हलिबे BCNO. दुसरं काय येणार? फना मग आलं सिप्स. बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. झाले की नाही 2 लाईनी पाठांतर? मग मला सांगा त्या आपल्या संगीतातल्या स्वरांचा शॉर्टकट काय आहे? डोंगरा रे मी नाही फालतू सोनेरी लाटा. याच्यामध्ये नाही हा माझ्या मनातला शब्द आहे. शेवटी लाटा नाही आहे, लाटी असणार आहे, पण बोलताना लाटा बोला, लिहिताना टी लिहायचा. चला, हे तुम्हाला माहिती पडलं. तर त्या न्यूलँड्सने पहिली लाईन काय लिहिली होती? हलिबे BCNO. दुसरी लाईन काय लिहिली होती? फना मग आलं, फना मग आलं सिप्स. बस एवढंच तुम्हाला पाठांतर करायचं आहे. हे लिहायचंच नाही तुम्हाला, लक्षात ठेवा. ओके, कारण तुम्हाला हा जो नियम येतो तो नियम तुम्हाला फक्त नियम लिहा म्हणून येतं, आणि त्याच्यातल्या त्रुटी लिहा. त्रुटी म्हणजे काय? त्याच्यामधल्या कमतरता लिहा, डिफिकल्टीज लिहा, ड्रॉबॅक्स लिहा असं. चला मग बाळांनो, जेव्हा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल न्यूलँडचा अष्टकाचा नियम स्पष्ट करा, तर पहिले न्यूलँडचा अष्टकाचा नियम लिहायचा. दुसरी गोष्ट हा टेबल काढायचा. टेबल काढताना बाळांनो फक्त 2 लाईनी काढायच्या तुम्हाला, हे काढायची गरज नाही. ओके, पण आता हे मी का लिहिलेलं आहे? कारण मला तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगायच्या आहेत, म्हणून मी हा पूर्ण टेबल तयार केलेला आहे. ठीक आहे, चला मग संगीताचे स्वर लक्षात आले तुम्हाला? डोरे मी फा सोलाटी, डोंगरा रे मी नाही फालतू सोनेरी लाटा. मूलद्रव्य कोणकोणती? पहिलं काय आहे? हलिबे BCNO. दुसरं काय आहे? फना मग आलं सिप्स. फना मग आलं सिप्स. बरोबर आहे. रोज बोलत जायचं, रोज बोलत जायचं, रोज बोलत जायचं. मग बघा नाही तुमचं पाठांतर झालं तर माझं नाव नाही. ओके, चला मग 30 सेकंद देतो बाळांनो. हा टेबल कॉपी करा. मग ह्या टेबलवरून आपल्याला काय काय समजवता येतं मी तुम्हाला सांगून देतो. ओके बाळांनो, हे TI आहे, लक्षात ठेवायचं. TI आहे आणि हे MN आहे, हे AS आहे. ठीक आहे, मला तरी वाटतं तुम्ही हा टेबल कॉपी केला असेल. हा टेबल कॉपी करा. आणि बाळांनो, हे 2च फक्त तुम्हाला पाठांतर करायचं आहे. त्याचे शॉर्टकटसुद्धा सांगितलेले आहेत. तुम्हाला शॉर्टकट नाही समजले असतील तर बाळांनो व्हिडिओ पॉज करा, रिवाइंड जा, पुन्हा प्ले करा. तुम्हाला आपोआप ते शॉर्टकट समजून जातील. तर मी हा टेबल तर पुसत नाही आहे, कारण या टेबलचीच मला मेन गरज आहे. चला मग बाळांनो, आता न्यूलँडचा अष्टकाचा नियम तर आपण बघितला, पण नेमकं काय तो नियम तो तर बघितला आला पाहिजे. आता नीट बघा, न्यूलँडने काय सांगितलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म कोणाप्रमाणे असतात? पहिल्याप्रमाणे. आता विचार करायची गोष्ट आहे ना, काय नेमकं असतं मला तुम्ही सांगा. जेव्हा तुम्ही सारे गम पदनी बोलता तेव्हा काय होतं बघा? सारे गम पधनी सा. हा सा कुठून आला? जो पहिला होता तोच आला की नाही वापस? बरोबर आहे ना. मग बघा, जर मी याला सा मानलं, याला ह्या हायड्रोजनला, तर सा रे ग म प ध नि सा. याला काउंट करा किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8. आला की नाही 8वा? म्हणजे प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म कोणाप्रमाणे असणार? पहिल्याप्रमाणे असणार. आला की नाही? दोघं एकाच बॉक्समध्ये आले की नाही बघा? बरोबर. मग त्याने काय सांगितलं? 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म कोणाप्रमाणे असणार? पहिल्याप्रमाणे असणार. चला याला घेऊन चालूया, याला घेऊन चालूया. आता याला सा माना, याला सा माना. बोला, सा रे ग म प ध नि सा. आला की नाही 8वा? बघा, याला जोडीदार ही भेटलं, म्हणजे ह्याचा लिथियमचा आणि सोडियमचा जो गुणधर्म असणार ते कसे असणार? समान असतील. बरोबर आहे. हाच त्याचा नियम होता. चला मी याला घेतो. बरोबर आहे, याला घेतो. म्हणजे इथून सा स्टार्ट करायचा. चला सा न बोलता आपण डो बघूया. डो रे मी फा सो ला. सॉरी,
हां, डो रे मी फा सो ला टी, पुन्हा डो येत आहे की नाही, बरोबर. डो रे मी फा सो ला टी, पुन्हा काय येत आहे, डो. जसं आपलं सा रे ग म प ध नि सा, बरोबर. म्हणजे बाळांनो ॲल्युमिनियमचं आणि बोरॉनचं गुणधर्म कशी राहणार आहे, सेम राहणार आहे. अरे हेच त्याने सांगितलं होतं, अजून काय, बरोबर आहे. तर हायड्रोजन आणि एफचं गुणधर्म सेम राहील, लिथियम Li आणि Na चं गुणधर्म सेम राहणार, Be आणि Mgचं गुणधर्म सेम राहणार. हेच तर त्याने सांगितलं होतं. आता गुणधर्म म्हणजे काय, तर बाळांनो त्याचा रंग, त्याचं बिहेवियर, तो कसा बिहेव करू शकतो, ते बिहेवियर काय असणार ते मी तुम्हाला नंतर सांगत जाईल. ठीक आहे. चला, मला तरी वाटतं तुम्हाला नियम कळला असेल. प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म कोणाप्रमाणे असतात, पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे असतात, लक्षात ठेवायचं. चला मग एवढं सगळं झालं. आता बाळांनो जेव्हा कोणताही शास्त्रज्ञ नियम मांडतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये काही त्रुटीसुद्धा आढळतात. आता त्रुटी म्हणजे काय, कमतरता. आपण हिंदीमध्ये बोलतो ना, तेरे में कुछ कमी आहे, कमी कमी, बरोबर, त्रुटी. आणि त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय बोलणार आहोत, लिमिटेशन्स, मर्यादा. ओके. तर कधी कधी हा प्रश्न विचारलेला आहे, मला वाटतं मागच्या वर्षी जो पेपर झाला त्याच्यामध्ये न्यूलँडच्या अष्टकाच्या त्रुटी विचारलेल्या होत्या, बहुतेक करून. नाही, मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीचे गुण विचारले होते, सॉरी. मग हा प्रश्न नक्कीच तुम्हाला विचारला जाईल. तर बाळांनो तुम्हाला प्रश्न विचारणार ती लोक, न्यूलँड्सच्या अष्टकातील त्रुटी सांगा. न्यूलँड्सच्या अष्टकातील त्रुटी, यालाच आपण इंग्लिशमध्ये काय नाव देणार आहोत, लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. बाळांनो हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मला हा बॉक्स पाहिजे, म्हणून मी इथे लिहितोय बाळांनो. मग मी तुम्हाला एक एक गुणधर्म सांगत जाईल, तो एक एक इथे लिहत जाईल, तुम्ही ते तसं कॉपी करत जावा. पण पहिले समजून घ्या नेमकं काय असतं, कारण नुसतं कॉपी करणं, पाठांतर करणं सायन्समध्ये चालतच नाही बाळांनो कधीच. न्यूलँड्सच्या अष्टकातील त्रुटी, लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. सर्वात पहिलं आता राजानो, न्यूलँड्स ज्यावेळी होता ना, त्यावेळी राजानो 56 मूलद्रव्ये अस्तित्वात होती. किती आहे मूलद्रव्ये, 56. गाळलेल्या जागामध्ये येतं, लक्षात ठेवायचं. न्यूलँडच्या वेळी डॅश मूलद्रव्य अस्तित्वात होती. किती बोलाल, 56. ॲट द टाइम ऑफ न्यूलँड्स डॅश एलिमेंट्स वेर नोन, किती, 56, बरोबर. तर पहिलं, न्यूलँड्सच्या वेळी किती मूलद्रव्ये राजानो, 56 मूलद्रव्ये अस्तित्वात होती. त्यापैकी बघा किती होती बाळांनो, 56 होती. त्यापैकी तो फक्त कॅल्शियम पर्यंतच, कोणतापर्यंत, कॅल्शियम, लक्षात ठेवायचं, कॅल्शियम पर्यंतच मांडणी करू शकला. बघा पहिला तर झालं. न्यूलँड्सच्या वेळी 56 मूलद्रव्ये अस्तित्वात होती. किती होती, 56. त्यापैकी तो म्हणजे कोण, न्यूलँड्स, फक्त कुठपर्यंत पोहोचला, कॅल्शियम पर्यंत. इथे कॅल्शियम कुठे, इथपर्यंत. म्हणजेच बाळांनो इथून ते इथपर्यंत न्यूलँडचा अष्टकाचा नियम लागू होत होता. इथून ते इथपर्यंत न्यूलँडचा ऑक्टेव लॉ फॉलो होत होता. पण याच्या पुढे फॉलो होत होता का, नाही. सगळे बिचारे वेगवेगळे बिहेव करत होते. न्यूलँडचा ती लोक काय करायचे, येडा बनवायचे. काय बनवायचे, येडा, नाही आम्ही तुझं मानणारच नाही, असं, बरोबर ना. तर राजांनो लक्षात ठेवायचं, इथून ते इथपर्यंतच तो मांडणी करू शकला. त्याच्या पुढे हे जे आहेत ना, हे मूलद्रव्य, ऑब्व्हियसली बाळांनो हे मूलद्रव्यांनी न्यूलँडचा अष्टकाचा नियम मानलाच नाही, आम्हाला मानायचंच नाहीये, बंड केलं त्यांच्या विरुद्ध, बरोबर आहे ना. तर असं आहे, न्यूलँड्सच्या वेळी 56 मूलद्रव्ये अस्तित्वात होती. त्यापैकी तो फक्त कॅल्शियम पर्यंतच मांडणी करू शकला. बघा झालं की नाही पाठांतर. न्यूलँडच्या वेळी 56 मूलद्रव्ये अस्तित्वात होती आणि त्यापैकी तो फक्त कॅल्शियम पर्यंतच मांडणी करू शकला. बरोबर आहे की नाही. ओके, चला मग झालं, लिहिलं असेल तुम्ही, ठीक आहे. आता हेच मला इंग्लिशमध्ये सुद्धा लिहायचं आहे. ॲक्च्युली मला बॉक्स पाहिजे म्हणून मी इथे लिहितोय, ठीक आहे. चला, न्यूलँड्सच्या वेळी किती मूलद्रव्ये अस्तित्वात होती, 56 मूलद्रव्ये. त्याच्यापैकी तो कितीपर्यंत मांडणी करू शकला, तर जवळजवळ
कॅल्शियमपर्यंत मांडणी करू शकला. त्याच्या पुढे ऑब्व्हियसली मूलद्रव्यांनी त्याचा नियम मान्य केला का नाही मान्य केला. चला हेच आता आपण इंग्लिशमध्ये लिहून घेऊया. ठीक आहे. ॲट द टाइम ऑफ न्यूलँड्स only 56 elements were known. सगळं भूतकाळात लिहायचं आहे, लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये तुम्हाला माहिती आहे भूतकाळामध्ये वॉज वेअर वापरतात. ॲट द टाइम ऑफ न्यूलँड्स only 56 elements were known, out of which he arranged this law was applicable up to calcium. up to what? कॅल्शियम. झालं की नाही. तर न्यूलँड्सच्या वेळी किती मूलद्रव्ये अस्तित्वात होती? 56 मूलद्रव्ये अस्तित्वात होती. त्यापैकी तो कुठपर्यंत मांडणी करू शकला बाळांनो? त्यापैकी तो कॅल्शियम पर्यंतच मांडणी करू शकला. म्हणजे इथपर्यंत, म्हणजे हायड्रोजन पासून ते Ca पर्यंत. त्याच्या पुढे हे जे आहे ऑब्व्हियसली त्यांनी त्याचा नियम मान्य केला नाही. मग झाले की नाही कमी बिचारायची. एवढं सगळं करून काय फायदा? असं असतं. बरोबर आहे. तर राजानं हे झालं पहिलं त्याची त्रुटी म्हणजे काय? लिमिटेशन. पहिली लिमिटेशन हे. इंग्लिशमध्ये बोलायला गेलं तर काय देणार? ॲट द टाइम ऑफ न्यूलँड्स only 56 elements were known, out of which this law was applicable up to calcium. आणि मराठीमध्ये कसं येणार? न्यूलँड्सच्या वेळी 56 मूलद्रव्ये अस्तित्वात होती. त्यापैकी तो फक्त कॅल्शियमपर्यंतच मांडणी करू शकला. माझं वाटतं हा नियम, हे पहिलं जे आहे त्रुटी, ते तुमचं पाठांतर झालं सुद्धा असेल. आणि मी 10 सेकंद देत होतो. बाळांनो बघून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि बाळांनो हे कॉपी करून घ्या. चला बाळांनो जाऊया. माझं वाटतं पहिलं तुम्हाला कळलं असेल की सरांनी काय सांगितलं. त्याने मांडणी केली इथपर्यंत, झेडारपर्यंत, पण कॅल्शियमपर्यंतच त्याचा नियम लागू पडत होता, त्याच्यानंतर नाही. डोक्यात फिट बसवा बाळांनो. ठीक आहे. चला दुसरी त्रुटी घेऊया आता. दुसरी बाब कशी आहे? सेकंड वन. दुसरी त्रुटी बाब कशी? एकदम सोपी दुसरी त्रुटी. ज्ञात म्हणजे त्यावेळी किती होती? 56. मग सगळ्यांच्या सगळ्या त्याला ज्ञात बोलणार. ओके. ज्ञात सर्व मूलद्रव्यांना सामावून घेता यावे, असं लिहूया. घेता यावे यासाठी त्याने दोन दोन मूलद्रव्यांना एकाच चौकटीत बसवले. इंग्लिशमध्ये लिहायला जागा इकडे, मग ते लगेच इंग्लिशमध्ये लिहून घेतो. टू ॲकोमोडेट all known elements he put two elements in one box. बघा एकदम सोपं आहे ना. आता तुम्हाला हे समजवण्यासाठीच हा टेबल मी ठेवला होता. आता मला तुम्ही सांगा, हा बघा इथे तुम्हाला एक बॉक्स दिसतोय, प्रत्येकाकडे एक बॉक्स आहे आणि एक बॉक्समध्ये एकच राहायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? 1 2 3 4 5 6 7 8. बघा इथपर्यंत एक बॉक्स, इथे पण एक बॉक्स. आता तुम्ही बघाल तर 56 मूलद्रव्यांना ॲडजस्ट नाही होत होते ॲडजस्ट. मग त्याने काय केलं? 2 मूलद्रव्यांना एकाच चौकटीत बसून दिलं, म्हणजे एकाच बॉक्समध्ये टाकून दिलं. बघा तुम्हाला इथे दिसतंय का? हे बघा. बरोबर की नाही बाळांनो? मला तुम्ही सांगा, सगळे मूलद्रव्य एका बॉक्समध्ये एकच जण राजासारखे बसलेले आहेत आणि हे बिचारे कोंडून बसलेले आहेत. बरोबर आहे की नाही? आता बोर्डाचा पेपर जेव्हा असतो तेव्हा एका बेंचवर एक जणच पाहिजे असतो.
बरोबर आहे, त्यालाच आपण बोर्डाचा पेपर म्हणतो. पण एकाच बेंचवर 2 जण बसवली तर काहीतरी चुकल्यासारखं वाटेल की नाही आपल्याला. तसंच याने काय केलं, 56च्या 56 मूलद्रव्यांना स्थान देता यावे म्हणून याने काय केलं, काही बॉक्समध्ये एकट्यालाच ठेवलं आणि काही बॉक्समध्ये दोघांना ठेवलं. बघा, मग मला सांगा, ही त्याची मोठी चूक झाली की नाही? बरोबर, मोठी चूक झाली ना. हां, इथे फक्त CO असता, तो NI इथे असता तर मी बोललो असतो, हा बाबा यांनी बरोबर केलं. पण सगळ्या मूलद्रव्यांना सामावून घेण्यासाठी बाळांनो त्याने काय केलं, तर त्याने 2-2 मूलद्रव्यांना एकाच चौकटीत, चौकट म्हणजे काय बाळांनो? बॉक्स, चौकटीत स्थान दिलं. बरोबर आहे. तर बघा दुसरी त्रुटी काय, ज्ञात. ज्ञात म्हणजे त्यावेळी किती मूलद्रव्ये असतात होती? 56. 56च्या 56. ज्ञात सर्व मूलद्रव्यांना सामावून घेता यावे यासाठी त्याने 2-2 मूलद्रव्यांना एका चौकटीत बसवले. दिसतंय तुम्हाला? बरोबर. त्याच्यानंतर टू अकोमोडेट ऑल नोन एलिमेंट्स ही पुट 2 एलिमेंट इन 1 बॉक्स. बरोबर आहे. मला वाटतं हा पण नियम तुम्हाला, ही पण त्रुटी तुम्हाला कळलेली असेल. तुम्ही प्लीज कॉपी डाऊन करा. 10 सेकंदमध्ये आपण तिसरी प्रॉपर्टीज घेऊया. चला बाळांनो, आता तिसरी जी प्रॉपर्टी, त्याच्यासाठीच मला हा टेबल पाहिजे होता. आता मी जे तिसरं तुम्हाला त्रुटी सांगणार आहे, तिसरी त्रुटी, तिसरं लिमिटेशन जे सांगणार आहे, त्याच्यासाठी मला हा टेबल भरपूर म्हणजे भरपूर गरजेचा आहे. ठीक आहे, चला. आता बाळांनो, तिसरा गुणधर्म काय दिला आहे? तिसरा गुणधर्म लिहिण्यापेक्षा पहिले मी तुम्हाला ते समजावून सांगणार आहे. बाळांनो, मी आता गोष्ट करतोय CO व NI ची. आता CO म्हणजे कोबाल्ट आणि NI म्हणजे निकेल. कोबाल्ट आणि निकेल हे 2 वेगवेगळे पदार्थ आहेत. जर 2 वेगवेगळे पदार्थ असतील तर त्यांचे गुणधर्म म्हणजे त्यांचे प्रॉपर्टीज कशा असतील? वेगवेगळ्या. मग मला तुम्ही सांगा, हा वेगळा वागतोय, हा वेगळा वागतोय, मग दोघांना वेगवेगळं ठेवलं पाहिजे होतं की नाही? भाई तू इकडे राहा, तू इकडे राहा. तर त्या दोघांना कुठे ठेवलं? एकाच बॉक्समध्ये ठेवलं. मग चुकलं की नाही त्याचं? बरोबर आहे की नाही? बरोबर ना? मला सांगा, पुन्हा सांगतोय मी, मला सांगा, कोबाल्ट CO आणि निकेल हे दोन्ही कसे आहेत? वेगवेगळे मूलद्रव्य आहेत, वेगवेगळे गुणधर्म आहे त्यांचे, वेगवेगळे गुणधर्म आहे, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहे, डिफरंट प्रॉपर्टीज. मग मला तुम्ही सांगा, एकाला एका बॉक्समध्ये ठेवायचं होतं, दुसऱ्याला दुसऱ्या बॉक्समध्ये ठेवायचं होतं, म्हणजे ते सेपरेट झाले असते. पण त्या दोघांना त्याने काय केलं? एकाच बॉक्समध्ये ठेवून दिलं. झाली की नाही दुश्मनी दोघांची? मग राजानो, ही चूक आहे की नाही? बरोबर. मग भिन्न गुणधर्म असलेल्या दोघांचे गुणधर्म वेगवेगळे होते. वेगवेगळ्याला आपण मराठीमध्ये काय बोलतो? भिन्न. इंग्लिशमध्ये काय बोलतो? डिफरंट. भिन्न गुणधर्म असलेल्या काही मूलद्रव्यांना त्याने एकाच स्वराखाली ठेवले. हा बघा, CO व NI कोणाखाली आहे? डोमध्ये येत आहे ना ते, बरोबर आहे. आणि इकडे बघा, Fe दिसतोय. Fe हा लोखंडच ना, लोखंड हा कोबाल्ट आणि निकेल सारखाच दिसतो, म्हणजे कोबाल्ट आणि निकेल सारखाच वागतो. जे कोबाल्ट आणि निकेलमध्ये ते सगळं Fe मध्ये, बरोबर आहे. मला तुम्ही सांगा, Fe CO NI हे तिघे कसे झाले? सारखे झाले, बरोबर आहे ना? म्हणजे सारखे गुणधर्म झाले. कोबाल्ट आणि निकेल वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवायचं. पण Fe कोबाल्टची पण साधर्म्य दाखवतो आणि हा Fe निकेलशी सुद्धा साधर्म्य दाखवतो. मग मला तुम्ही सांगा, Fe कोबाल्ट आणि निकेल एकत्र ठेवायला पाहिजे होते की नाही त्यांनी? त्यांनी तसं केलं नाही. Feला ह्या दोघांपेक्षा खूप दूरचं स्थान देण्यात आलं. बघा कुठे ठेवलं त्याला. Fe म्हणजे लोखंड. लोखंड हा धातू आहे बाळांनो. ओके, आयरन इज अ मेटल. आणि हे बघा, O आणि S. O म्हणजे ऑक्सिजन, S म्हणजे सल्फर. हे अधातू आहेत. काय आहेत? अधातू, नॉन मेटल आहे. एक धातू आणि बाकीचे अधातू चालणार आहे का? नाही. मग बघा कशी त्रुटी आली. पुन्हा एकदा समजून सांगतो, तिसराच पॉईंट समजून घेणं खूप खूप मुलांना कठीण जातं. तर बाळांनो, आता मी एकदम हळू सांगतोय, नीट बघा. बाळांनो, CO व NI, CO व NI बाळांनो हे काय करतात? या दोघांचे गुणधर्म कसे आहेत? वेगवेगळे आहेत.
एक वेगळा वागतो, दुसरा वेगळा वागतो, म्हणजे दोघांना सेपरेट तर ठेवलं पाहिजे होतं, पण त्याने काय केलं, एकत्रच बसवलं. एवढं केलं तर केलं, पण जो मूलद्रव्य, जो एलिमेंट या दोघांशी CO आणि NI दोस्ती आहे त्याची, त्याला लांबच ठेवून दिलं. कोणाची दोस्ती होती? Fe दोस्ती होती की नाही? कोणाची? CO आणि NI. मग या Fe याच्या जवळ ठेवायला पाहिजे होतं की नाही? कुठेतरी इकडे आलं असतं, पण त्याने काय केलं, Fe इकडे ठेवून दिलं. बघा किती दूर गेला बिचारा. आणि Fe म्हणजे लोखंड. लोखंड हा काय आहे? आपण नवीला शिकलोय, लोखंड हा धातू आहे. आयरन इज अ मेटल. आणि ऑक्सिजन आणि सल्फर, O आणि S हे अधातू आहेत. नाही चालणार ना बाळांनो, असं आहे. मग तिसऱ्याच प्रॉपर्टीमध्ये बाळांनो त्याचा जो नियम आहे तो पूर्णपणे काय झाला, नष्ट झाला. बरोबर. मग बघा आता तो मी नियम लिहितो, सॉरी तो त्रुटी लिहितो, नियम नाही त्रुटी लिहितो. बघा, भिन्न गुणधर्म असलेल्या काही मूलद्रव्यांना एकाच स्वराखाली ठेवण्यात आले. उदाहरणार्थ, उदाहरण देऊन टाकायचं. CO व NI हे दोन वेगवेगळे गुणधर्म दाखवतात. यांना डो, बघा डो खाली आहे की नाही, तो डो मध्येच बसतोय ना, बरोबर. डो या स्वरात ठेवण्यात आले. व जो बिचारा या दोघांशी दोस्ती होती त्याला तर दूरच फेकून दिलं. व Fe हा लोखंड, Fe म्हणजे लोखंड, Fe हा CO व NI शी साधर्म्य दाखवतो. साधर्म्य म्हणजे काय, सेम, साधर्म्य दाखवतो. तर त्याला कुठे, कोणता स्वर आहे मला सांगा, टी. टी या स्वराखाली कोणासोबत ठेवण्यात आलं मला, O आणि S, O व S या अधातूसोबत ठेवण्यात आलं. अधातूसोबत ठेवण्यात आले. बघा किती मोठं आहे, पण लक्षात आलं तर लगेच कळणार आहे. बरोबर ना बाळांनो. बघा, भिन्न गुणधर्म असलेल्या काही मूलद्रव्यांना एकाच स्वराखाली ठेवण्यात आले. लाईक कोबाल्ट अँड निकेल. कोबाल्ट अँड निकेल वेगवेगळे आहेत. दोन वेगवेगळ्या व्यक्ती एकत्र आल्या तर काय होणार, दुश्मनी ते होणार ना बाळांनो. मग याने त्याचा विचार केला का, नाही विचार केला. आणि बिचारा जो या दोघांचा चांगला मित्र होता त्याला तो दूरच फेकून दिलं, आणि त्याला कुठे, O आणि S मध्ये स्थान दिलं. हे O आणि S याच्यासारखे थोडी वागतात आहे, लक्षात ठेवायचं. मग बघा, भिन्न गुणधर्म असलेल्या काही मूलद्रव्यांना एकाच स्वराखाली ठेवण्यात आले. उदाहरणार्थ, डो या स्वराखाली CO व NI यांना ठेवण्यात आले. बरोबर आहे. व Fe हा CO व NI शी साधर्म्य दाखवतो. Fe CO व NI चा मित्र आहे, तरी त्याला दूर फेकण्यात आलं होतं. शी साधर्म्य दाखवतो, तरी त्याला टी या स्वराखाली, बघा टी या स्वराखाली O व S यांच्यामध्ये ठेवण्यात आलं. बरोबर ना. चुकीचं वागला की नाही, न्यूलँडचं चुकीचं केलं की नाही. CO NI आणि Fe हे मित्रच होते, त्यांना एकत्र ठेवलं पाहिजे होतं, पण नाही, Feला दूर फेकून दिलं. आणि CO आणि NI तो दुश्मन होते एकमेकांचे. CO आणि NI थोडे दुश्मन होते. ओके, त्यांना एकत्र ठेवलं असं. ठीक आहे बाळांनो, हे लिहून घ्या. इंग्लिशमध्ये मी लिहितो. चला बाळांनो, आता हेच मी इंग्लिशमध्ये लिहिणार आहे. बघा, थर्ड, वेट, बघा, एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज, were placed under same musical note. नोट म्हणजे काय राजानो, स्वर, लक्षात ठेवायचं.
बरोबर. एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज वेअर प्लेस अंडर सेम नोड. फॉर एक्झाम्पल, आपण एक्झाम्पल पण दिलं पाहिजे ना. CO अँड NI वेअर प्लेस्ड, सगळं भूतकाळात लिहितोय बघा. वेअर प्लेस अंडर ए नोट, अंडर ए नोट डो. आणि कोणासोबत ठेवलं त्याला? फ्लोरीन आणि ब्रोमीन सोबत. फ्लोरीन आणि कोणासोबत? ब्रोमीन सोबत, जे या दोघांचे पक्के दुश्मन आहेत. नोट डो विथ फ्लोरीन अँड ब्रोमीन. बरोबर आहे बाळांनो. आणि ह्या दोघांचा मित्र कोण होता? Fe. अँड Fe लोखंड. विच शोज सिमिलॅरिटी, गुणधर्म, सिमिलॅरिटी समान, सिमिलॅरिटी विथ CO अँड NI वॉज प्लेस्ड फार. फार म्हणजे काय? एकदम दूर ठेवलं बघा, यांच्यापासून एकदम दूर आणतो. वॉज प्लेस्ड फार फ्रॉम CO अँड NI अंडर नोट, अंडर नोट TI विथ कोणासोबत? O अँड. बरोबर आहे. बघा, जे मराठीमध्ये लिहिलं होतं तेच मी इंग्लिशमध्ये कन्वर्ट केलं. बघा काय लिहिलंय? एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज, ज्यांच्या प्रॉपर्टीज डिफरंट होत्या त्यांना डो या स्वराखाली, डो या म्युझिकल नोटमध्ये ठेवण्यात आलं. आणि कोणासोबत? F आणि BR सोबत, जे यांचे पक्के दुश्मन आहेत त्यांच्यासोबत ठेवण्यात आलं. आणि जो यांचा CO आणि NI चा मित्र होता, कोण? Fe, त्याला बिचारायला हाकलून लावलं इकडे. कोणासोबत? O आणि S सोबत ठेवण्यात आलं, जे याचे दुश्मन आहेत. म्हणजे दुश्मनासोबत दुश्मनांना ठेवून दिलं असं. मग दुश्मन काय करणार बाळांनो? मारामारी तर करणारच आहे ना, असं आहे. मग राजानो, ही तिसरी त्रुटी बाळांनो तुमच्या लक्षात आलीच पाहिजे. बरोबर आहे. वारंवार हा व्हिडिओ पॉज करा, वारंवार मी काय सांगतो ते समजून घ्या, कारण ह्या तिसऱ्या प्रॉपर्टीवरच हा न्यूलँडचा पूर्णपणे डोलारा उभा राहिला म्हणजे नष्ट झाला होता, हे लक्षात ठेवा. ओके, चला मग ही तिसरी प्रॉपर्टी लिहून घ्या. आता एक चौथी प्रॉपर्टी, आपला न्यूलँडचं पूर्ण जो पण आहे टॉपिक संपेल. चला बाळा, चौथी प्रॉपर्टी बोलतोय ते. प्रॉपर्टी हा शब्द माझ्या ऑब्व्हियसली जिभेवर बसलेलाच आहे. त्रुटी, लिमिटेशन्स. चौथं हे सोपं आहे तुम्हाला. नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना स्थान देता आले नाही, असं लिहूया. स्थान देता आले नाही. इंग्लिशमध्ये कसं लिहिणार? न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स वेअर not have provision to accommodate. झालं काय अजून? आता मला तुम्ही सांगा, याच्यामध्ये टोटल त्याने किती मुद्रांचा शोध लावला होता? 56. मग त्याने बॉक्स सुद्धा किती बनवले असतील? बॉक्स सुद्धा 56 बनवले असतील किंवा त्याच्यापेक्षा कमी बनवले असतील. 57-58 थोडी बनवणार आहे तो. त्याला थोडी माहिती, त्याला भविष्य थोडी माहिती होतं की निसर्ग पुढे माझ्यानंतर भरपूर जण येतील आणि ते नवीन शोध लावतील. मग त्याने बॉक्स किती मांडले असतील? 56 किंवा त्याच्यापेक्षा कमी. पण तो गेल्यानंतर जे नवनवीन शास्त्रज्ञ आले त्यांनी नवनवीन मुद्रांचा शोध लावला. पण ह्याचे बॉक्सेस किती होते? आपण 56 मानून चालूया. याचे बॉक्सेस किती होते? चौकट किती होते याच्याकडे? 56. आता समजा मी नवीन सायंटिस्ट आलो आहे आणि मी 2 मुद्रांचा शोध लावला, मग त्याचा नंबर कितव्या बॉक्समध्ये येईल? 57, 57 आणि 58. याच्यात होते का? याच्यामध्ये 56च बॉक्स होते, 57-58 कुठे होते? मग तो माझ्यापुढे प्रश्न निर्माण झाला ना, याला ठेवू कुठे मी? बरोबर आहे. मग हे त्याची सर्वात मोठी त्रुटी होती राजांनो. बघा, नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना स्थान देता आले नाही. न्यूली डिस्कवर एलिमेंट्स एस लावा वेअर नॉट हॅव प्रोव्हिजन टू ॲकोमोडेट. बरोबर, ॲकोमोडेट म्हणजे सामावून घेणं. मग मला तरी तुम्हाला आता हे कळलं असेल. बॉक्स किती होते? 56 बॉक्स होते. ओके, त्याने 56 बॉक्स मांडले. त्याच्यानंतर तो निश्चिंत झाला. पण त्याच्यानंतर भरपूर मुद्रांचा शोध लागला राजांनो. मी तुम्हाला सांगितलंय पहिल्याच लेक्चरमध्ये 118 मूलद्रव्य आहे जगात.
56 पर्यंत हा पोचला होता, 56, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 118 पर्यंत गेलो आपण. मग मला सांगा ती जी मूलद्रव्य याच्यात ठेवणार कुठून? का? बॉक्सेस किती होते बाळांनो? फक्त 56. मी 2 मूलद्रव्यांचा शोध लावला, समजा मी 2 मूलद्रव्यांचा शोध लावला किंवा एका सायंटिस्टने 2 मूलद्रव्यांचा शोध लावला, त्याला नाव दिलं 57 आणि 58. म्हणजे तो बॉक्स कोणत्या बॉक्समध्ये ठेवायचं? 57 आणि 58. याच्यात होते का? 56च होते. मग थोडी मी असं इथे 57 इथे 58 काढणार आहे. जे पहिल्या शास्त्रज्ञांनी केलेले असतं त्याला ऑब्व्हियसली धक्का लावायचाच नसतो, बरोबर आहे. मग राजाने हे झालं चौथं. तर नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना स्थान देता आले नाही. मला तरी वाटतं बाळांनो तुम्हाला चारही गुणधर्म एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने कळले असतीलच, बरोबर ना? ओके. म्हणून हा टेबल राजानो महत्त्वाचा होता. पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे हा टेबल पाठांतर करताना फक्त या 2 ओळीच पाठांतर करायचे आहेत. आणि हे डोंगरारे मी नाही फालतू सोनेरी लाटा, इथे काय लक्षात ठेवायचं? हलिबे बिसियनो आणि फना मग आलं सिप्स, बरोबर. असं लक्षात ठेवायचं. जसं मी तुम्हाला पटापट सांगतोय, मी पटापट का बोलतोय? कारण जवळजवळ 10 वर्ष ऑब्व्हियसली मी शिकवतोय सगळं, त्यामुळे मला लक्षात आहे, ठीक आहे. पण तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ 10 वेळा 12 वेळा बघितला ना बाळांनो तर सुपर. एक पिक्चर बघण्यापेक्षा व्हिडिओ बघा ना. आपला अभ्यास पण होऊन जातो, पाठांतर पण होतं आणि आपल्याला एक आश्वासन भेटतं की नाही बाबा आमचा 10वीचा अभ्यास चालू आहे, ठीक आहे. तर बाळांनो 4 त्रुटी होत्या. बोर्डाला विचारल्या तर बाळांनो 2 मार्काला नियम विचारतील आणि 1 मार्काला त्रुटी विचारतात. तर त्रुटी 4च्या 4 पाठांतर करून ठेवायच्या, ओके. त्याच्यापैकी 1 मार्काला विचारलं तर 2 त्रुटी लिहायच्या, 2 मार्काला विचारलं तर 4च्या 4 त्रुटी लिहायच्या, ओके बाळांनो. लिहून घ्या. चला बाळांनो, आता हा टेबल कधीपासून मी ठेवला होता त्याच्यासाठी एवढी छोटी जागाच आपल्याला भेटत होती लिहायला. आता नाही, आता या टेबलची मला गरज नाही. हा टेबल तुम्हाला पुस्तकातसुद्धा दिला गेलेला आहे. तुमच्याकडे पुस्तकं असते तर ऑब्व्हियसली त्या पुस्तकामध्ये हा टेबल बघा. पुस्तकं नसतील तर बालभारतीवर पुस्तकं अपलोड करण्यात आलेली आहेत, ते तुम्ही डाउनलोड करू शकतात, ठीक आहे. पण टेबल कळला पाहिजे तुम्हाला. चला, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी 2 नियम शिकवणार आहेत. तर बाळांनो एक तर संपला, त्याची त्रुटी संपली. आता राजानं सर्वात मोठा सायंटिस्ट ज्याच्यानंतर म्हणजे ज्याने ऑब्व्हियसली आपल्या या विज्ञानचा पाया रचला होता तो, त्याचं नाव होतं बाळांनो, वाचा जरा. काय नाव होतं बाळांनो? मेंडेलीव. काय? मेंडेलीव. लक्षात ठेवायचं. मेंडेलीवचा आवर्ती नियम. आवर्ती नियम इंग्लिशमध्ये यालाच काय बोलतात? मेंडेलीव्स. स्पेलिंग बघा त्याची. मेंडेलीव्स पिरियॉडिक लॉ. मेंडेलीव्स पिरियॉडिक लॉ, ठीक आहे. लक्षात ठेवायचं. मेंडेलीवचा आवर्ती नियम, मेंडेलीव्स पिरियॉडिक लॉ. आता नेमकं काय असतो? मेंडेलीवचं शास्त्राचं नाव आहे. आवर्ती म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो आता. मेंडेलीव्स पिरियॉडिक लॉ. बघा बाळांनो, आवर्ती म्हणजे काय? एखादी घटना वारंवार घडणे पण त्याच टायमाला. आता समजा माझा बड्डे समजा कधीतरी येतोय. माझा बड्डे आज आहे, ओके. आज मी सेलिब्रेट केला, उद्या मी सेलिब्रेट करणार का? नाही करणार ना. का? माझा बड्डे ज्या दिवशी असेल त्याच दिवशी सेलिब्रेट करणार ना. आणि माझा पुढचा बड्डे कधी येणार आहे? पुढच्या वर्षी ह्याच तारखेला येणार, बरोबर आहे. दुसऱ्या तारखेला येणार आहे का? की बाबा माझा बड्डे 12 तारखेला आहे तर पुढच्या वर्षी 13 तारखेला येईल? नाही ना. म्हणजे एखादी घटना पुन्हा रिपीट होते पण त्याच वेळेला बाळांनो, दुसऱ्या वेळेला नको, त्याच वेळेला. त्याला आपण काय बोलणार? आवर्ती. काय बोलणार बाळांनो? आवर्ती, ठीक आहे. तर मेंडेलीव्स पिरियॉडिक लॉ. बघा फक्त आज मी तुम्हाला नियम शिकवणार आहे, कारण मेंडेलीवच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचे गुण पण आहेत, दोष पण आहेत, त्यांची आवर्त सारणी पण आहे. ते 3 पॉईंट करायला जवळजवळ मला 1 लेक्चर लागणार आहे. म्हणून मी फक्त आज तुम्हाला नियम सांगणार. तो नियम तुम्ही पुढच्या लेक्चरमध्ये पाठांतर करून यायचाच आहे, लक्षात ठेवायचं. चला, अवतरण चिन्ह. मूलद्रव्यांचे भौतिक. आता भौतिक म्हणजे काय रे? जे डोळ्याने दिसतात, कलर बिलर ते सगळं. मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे. लक्षात ठेवायचं बाळांनो, हा महत्त्वाचा शब्द आहे. अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहे.
आवर्ती फळ नाही, फल, आवर्ती फल आहे. बरोबर आहे. काय लिहिलं आहे? मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुण, भौतिक म्हणजे डोळ्यांनी दिसणारे, रासायनिक म्हणजे आपल्याला लॅबमध्ये जाऊन करावे लागतील. गुणधर्म हे त्यांच्या कोणाचे बाळांनो? अणुवस्तुमानाचे. अणुवस्तुमानाचे कोणतं फल आहे? आवर्ती फल आहे. म्हणजे अणुवस्तुमानावर ते रिपीट होत राहतं. ओके, ते आपण उदाहरणं घेऊन पुढच्या लेक्चरमध्ये समजून घेऊया. ठीक आहे. इंग्लिशमध्ये याला कसं लिहिणार? भौतिक म्हणजे फिजिकल, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, physical and chemical properties of elements are periodic. लक्षात ठेवा काय बोलतोय बाळांनो? परआयोडिक नाही बोलायचं, पिरियॉडिक. आर पिरियॉडिक फंक्शन of their atomic masses, of their atomic masses. तर बाळांनो, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम आपण शिकलो. मेंडेलिव्हचा आवर्ती नियम काय असतो? तुम्हाला मी सांगितलं. आवर्ती घटना काय असते? जी घटना पुन्हा पुन्हा रिपीट होते पण त्याच वेळेला. आता मला तुम्ही सांगा, पावसाळा जर जूनमध्ये आहे तर जून ते ऑब्व्हियसली तो कुठपर्यंत जाणार? सप्टेंबरपर्यंत जाणार. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. पुढच्या वर्षीसुद्धा पावसाचे वेध कधी लागतील? जून महिन्यातच लागतील. हां, आता नॉर्मली कधी पण पडतो, पण पहिले कसं होतं? जून ते जून होतं. बरोबर ना बाळांनो? चला, तर काय मेंडेलिव्हचा आवर्ती नियम? मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहे. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. बरोबर आहे की नाही बाळांनो? तर बघा, हा नियम संपलेला आहे. आता हा नियम मी तुम्हाला एक्सप्लेन करेल माझ्या पुढच्या लेक्चरमध्ये. तर बाळांनो, पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला मेंडेलिव्हच्या बद्दल सगळी माहिती सांगणार आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण, त्याचे दोष आपल्याला शिकायचे आहेत. आणि लक्षात ठेवा, हा पॉईंट जवळजवळ 4 मार्काला येतो. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण स्पष्ट करा, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे दोष स्पष्ट करा. कारण का बाळांनो, हे दोन्ही जे आहे ते समजायला थोडे कठीण आहेत. त्याच्यानंतर मग पुढचा थोडा खूप सोपा आहे. ठीक आहे बाळांनो? चला मग आज आपण इथेच थांबतोय. ओके, आणि मला तरी वाटतं तुम्ही माझा पहिला लेक्चर आणि आता हा दुसरा लेक्चर बघाल. डाउनलोड करून ठेवा व्हिडिओ. वारंवार तुम्ही तो व्हिडिओ बघा. 1-2 वेळा व्हिडिओ बघितला, पण मला तरी वाटतं 3ऱ्या वेळा मी जे बोलतोय, मी पुढे काय बोलणार आहे तेच तुम्हाला पुन्हा लक्षात येणार आहे. बरोबर आहे? तर बाळांनो, तुमच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये सम्राट अकॅडमीचे माननीय श्री सुनीलजी खांबल सर, श्री महेंद्रजी साने सर आणि मी साईनाथ भावसार तुमच्यासोबत नेहमीच राहणार आहे. आणि ही नुसते आता विज्ञानाचे व्हिडिओ नाही बनवते मी. आता मी तुमच्यासाठी रोज 2 व्हिडिओ अपलोड करणार. एक विज्ञानचा आणि दुसरा गणित भाग 1चा. बरोबर आहे? ते मी सरांना पाठवणार आणि सर तुम्हाला पाठवतील. तर सम्राट अकॅडमीचे सर्व विद्यार्थी कृपया आपण हे व्हिडिओ डाउनलोड करावे, आपल्या मित्रांनासुद्धा पाठवावेत. आणि जे कोणी सम्राट अकॅडमीशी जॉईन ज्यांना व्हायचं आहे त्यांनी सम्राट अकॅडमीशी संपर्क साधावा. ओके, आजसाठी आपण एवढंच. धन्यवाद.